आणि मग शेवटी आता थोडं 19-20 तुम्हाला आम्हालाही करावं लागेल. थोडंसं या बाबतीमध्ये आपलं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आपलं म्हणणं होतं की आता तुम्ही आम्हाला द्या टप्पा, आम्ही आग्रह धरला सगळ्यांनी की नाही आता द्यावा लागेल. पण एक थोडा अदलामधला निर्णय आपण या ठिकाणी केलेला आहे. मला भेटताना तुमच्या लोकांनी सांगितलं की दिवाळीला तरी द्या, भले अडचण असेल तुमची, कारण शेवटी तर पुढे पुढे मार्ग निघाला पाहिजे, पुढे ना पुढे तोडगा निघाला पाहिजे. मग एक निर्णय झाला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांनी थांबवलं की असं चालणार नाही, देऊ शकत नाही. पूर्वी 8-8 वर्षांनी टप्पा व्हायचा, 5-5 वर्षांनी व्हायचा. तुम्ही तर दरवर्षी कसं काय सांगताय मला, मी पैसे आणायचे कुठून? पण मुख्यमंत्री महोदय म्हणले तेव्हा काही सांगू नका. पण आता लगेच नाही, त्या मार्चमध्ये म्हणजे आज 7 महिन्यांनी आम्ही तुम्हाला या ठिकाणी पहिला तुमचा टप्पा असेल तो त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ. या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे. म्हणून मी सांगितलं थोडा सविस्तर प्रतिक्रिया असेल, पण तो हा होणं निर्णय होणंही कठीण होतं मी तुम्हाला सांगतो. कारण परिस्थिती अशी आहे की आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये तोडगाच काढला. म्हणजे सेक्रेटरी फायनान्स सेक्रेटरी दोघांना प्लॅनिंग आणि फायनान्स सेक्रेटरी म्हणतो की बाबा 5 वर्षाच्या आधी आम्ही तुम्हाला 1 रुपया सुद्धा देऊ शकणार नाही, कुठला टप्पा देणार नाही. पण यावर आम्ही वाद घेतला सगळ्यांनी, सगळे शिक्षक आमदार मग नंतर आले, मग त्यांनी आम्ही सगळं बोललो आणि त्यावर आम्ही सन्मान्य तोडगा काढलेला आहे की आता कुठला महिना आहे, हा जुलै, बरोबर आहे, संपला. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये तुम्हाला तुमचा टप्पा त्या ठिकाणी मिळेल. एवढी कळ तुम्हाला आता सोसावी लागेलच, त्याला दुसरा पर्याय नाही. पूर्वी 8-8 वर्षांनी टप्पे व्हायचे, आता आम्ही तुम्हाला एक 6-7 महिने मागितलेले आहे. मला सांगताना लोकांनी सांगितलं की दिवाळी तरी द्या, म्हणजे डिसेंबरमध्ये द्या. पण आम्ही 3 महिने अजून तुम्हाला वाढून मागतो आहे. मला वाटतं हे द्यायला आपल्याला काही हरकत नाही, कारण याशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय पण नाही आहे. तर अनेक वर्ष आपण मग पूर्वी भांडत होतो, 7-7, 5-5 वर्ष, 8-8 वर्ष आपण मुले एवढं, पण कोणी दखल घेतो 14 वर्ष. तर पक्ष मी सांगणार नाही, पण आधीच्या काळामध्ये कोणी आपल्याला विचारत नव्हतं. 12-12, 14-14 वर्ष, तुम्हालाही माहिती आहे 14-14 वर्ष कोणी टप्पा देत नव्हतं. आता तर आपण दरवर्षी देतो. आपण फक्त या वर्षीची अडचण समजून आपण 6-7 महिन्याचं एक्सटेन्शन आम्हाला त्या ठिकाणी द्यावं, ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे की मार्चमध्ये आपण यांना लगेच सगळे पैसे देऊन टाकू. तोपर्यंत काही ना काही आपल्याला पैसे इकडनं तिकडनं उभे करता येतील. हा तेच मार्केट मिळतो, म्हणजे फायनान्शियल वर्ष असतं आणि म्हणून त्यावेळेला आम्ही तुम्हाला तुमचा टप्पा तुमच्या अगदी न बोलता न इथे येता आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी टाकू. हे आता हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. 31 मार्च नाही, 31 मार्च एंडलाच होईल ना, 1 मार्च कसा होईल, 31 मार्च, याच्या पुढे 27, आता हा 26 आहे आणि म्हणून 31 मार्च 27ला तुम्हाला न बोलता तुमच्या खात्यामध्ये सगळे पैसे पडतील याची गॅरंटी आमची आहे. दादा आहे, मी आहे, सगळे आमदार या ठिकाणी आहेत, ती आमची त्या ठिकाणी राहील. आणि म्हणून मला वाटतं या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत करावं.